नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। कोपरगाव नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 9 चे भारतीय जनता पार्टी व आरपीआय मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र चंद्रकांत रणशूर व विजया संदीप देवकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्या प्रचारार्थ संजय नगर भागात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। सदरची कॉर्नर सभा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व जितेंद्र रणशूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान तसेच आरपीआयचे राज्य सचिव दीपक गायकवाड, दलित मित्र पुरस्कर्ते राजेंद्र बागुल, माजी नगरसेवक अरविंद विगे, आरपीआयचे ज्येष्ठ नेते देवराम पगारे, प्रकाश सांगळे, सोमनाथ गायकवाड, मोहम्मद शेख, पवन राऊत, राहुल कालेकर यांसह भाजप, आरपीआय, आठवले गट व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व प्रभागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोरगरिबासाठी आतापर्यंत त्यांनी सांगितलं की जे आतापर्यंत तुम्हाला हात वरती करून सांगा, कधी कोले साहेब असताना आर्थिक कामं उठली का? आणि यांच्या काळामध्ये दोन हे 4दा आमदार झाले, त्यांच्या काळामध्ये 2दा अतिक्रमण उठली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही टपऱ्यांचं पुनर्वसन करू। काय झालं? एका तरी टपरीचं पुनर्वसन झालं का? आमचे हा पॅनल संपूर्ण निवडून द्या, या मी बिपिन दादा म्हणून जबाबदारी घेतो। विस्फाटित झालेल्या सगळ्याच्या सगळ्या टपऱ्या आपण त्यांना पुनर्वसन त्याचं करू। अरे तुमच्याकडे काही प्लॅन नाही। या छोट्या माणसांनी ज्याला पैसे भरता येत नाही, गोरगरिबाला धंदा करायला काही नाही, मग त्याला काय करायचं? त्यांनी आमचा वडार समाजाच्या त्या ठिकाणी सुद्धा अनेक त्या सोसायटी असतात त्यांच्या छोट्या, मी सभापती असताना सगळ्या सोसायट्यांना कामं द्यायचो। एकाला सुद्धा मी असं मोठ्या माणसाला कधीच काम नाही दिलं नाही। गोरगरीब माणसाला कामं मिळायला पाहिजे। दीपक गायकवाडची सोसायटी होती, आमच्या गायकवाडची सोसायटी, सगळ्यांच्या सोसायटी, रोडांच्या सोसायटी होत्या, सगळ्यांना कामं द्यायचो। मोठ्या माणसाला कधी काम नाही दिलं। आज कोणकोणत्या यादी पहा, त्यांच्या पीएचा बंगला किती मोठा झालाय आणि त्यांनीच त्याच्या सगळ्या पीएच्या आणि त्याच्या लोकांच्या त्या ठिकाणी आपले ठेकेदार झालेले आहेत। मग गरीब माणसांनी करायचं काय? कोणाच्या दारामध्ये जायचं? हे जर कधी आमचं संपूर्ण पॅनल आलं तर मी सगळ्या आमच्या नगराध्यक्ष उमेदवारापासून तर सगळ्या 30च्या 30 नगरसेवकांना सांगेल, आपल्याला पहिला अजेंडा करायचा आहे, जो झोपडपट्टी वासियांचे जे गाळे तुम्ही काढाल त्यातले 50% गाळे हे झोपडपट्टी वासियांच्यासाठी राखीव झाले पाहिजे। काय म्हणून तुम्ही त्यांच्याकडून तुम्ही 10 लाख घ्यायचे, 25 लाख घ्यायचे? गरज नाही त्याच्यासाठी। जर कधी आपण म्हणतो की आम्हाला गोरगरीब माणसाची जर कधी आम्हाला त्याला न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी हा नियम आपल्याला त्या ठिकाणी लागू करावा लागेल आणि त्याच्यासाठी नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे। त्याच्यासाठी विवेक भैयाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे नगरसेवक त्या ठिकाणी लागतील। नुसतंच त्यांनी यायचं, दरवेळेस भूलथापाला काहीतरी कोणतरी यायचं, सांगायचं, त्यांनी सांगायचं मी असं करल, मी दुबई करल। अरे आम्हाला दुबई नको बाबा, आम्हाला शंघाई नको, आम्हाला कोपरगाव राहू दे। त्या कोपरगावातल्या सर्वसामान्य दीन, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक माणसांचं त्या ठिकाणी जीवनमान सुधारायचं त्या ठिकाणी आणि जे संकल्प केला गेला त्यामुळे या जिरवाजिरवीमध्ये आपल्या सगळ्यांची जिरली। आजही प्रत्येक ठिकाणी आज पाणी येतं, पार मारुती मंदिर पर्यंत पाणी आलं। त्या पाण्यामध्ये दरवेळी मी असेल, जितू भाऊ असेल, आमचे संदीप भाऊ असतील, आम्ही स्वतः जाऊन त्या पाण्यात गुडघ्या इतक्या पाण्यात 2दा 3दा गेलो। का तर ती समस्या तेवढी मोठी आहे। आज शेळके गिरणीजवळ गेलो तर कायम तिथं पाणी असतं, तिथलं पाणी कधीच निघत नाही। का तर तिथल्याही गटरीचा तसाच प्रश्न आहे। स्ट्रीट लाईट नाही, घंटागाड्या येत नाही। घंटागाड्या येत नसेल तिथे एक पर्याय आहे, ज्या ठिकाणी घंटागाड्या जाऊ शकत नाही त्या ठिकाणी हातगाडीने जाऊन तो कचरा गोळा करून तो बाहेर आणायला पाहिजे। परंतु यांना तो सगळा भ्रष्टाचार करायचा म्हणून कोणतंही काम इथं होत नाही। कोणत्याही ठिकाणी पाणी येत नाही, स्वच्छतेची कोणत्या फवारणी झालेली नाही, रस्ते बघितले तर सगळे निकृष्ट दर्जाचे, फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार। लोकप्रतिनिधी आणि हे जे होते नगरपालिकेचे प्रशासक, ह्या दोघांनी मिळून प्रचंड भ्रष्टाचार केला।
ते आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केला. आणि ज्यावेळी आम्ही त्यांना विरोध केला तर दरवेळी एकच सांगितलं जातं की विकासाच्या कामाला भारतीय जनता पार्टीकडून विरोध होतो म्हणून. म्हणजे काम चुकीचं यांनी करायचं, विरोध आम्ही करायला गेला तर फक्त यांनी म्हणायचं का हे चुकीचं विरोध करतात. आज इथल्या समस्या इतक्या आहे, स्ट्रीट लाईटचे आहे, पोल असे बऱ्याच ठिकाणी वाकडे झाले आहे, काही ठिकाणी घरांमध्ये पोल आलेले आहे, पाण्याच्या पाईपलाईन नाही, ड्रेनेजच्या पाईपलाईन नाही, ज्या गटारी केल्या त्या चुकीच्या आहे. हा सगळा भ्रष्टाचार जर आपल्याला मिटवायचा असेल तर विवेक भैयांच्या स्वप्नातलं जे शहर बनवायचं आहे, जो विश्वासनामा आम्ही तयार केलेला आहे, जो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण जो आपल्या सगळ्यांसमोर ठेवला, त्या विश्वासनाम्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. कारण हा विश्वासनामा काय आम्ही 4 जणांनी बंद खोलीमध्ये बसून नाही बनवलेला. आपल्या सगळ्या लोकांकडून आम्ही त्या कोणत्या समस्या सोडवायच्या याचं आपण एक सर्वे केला, जे आपल्याकडून सजेशन्स मागवले आणि मग त्याच्यातून तो विश्वासनामा तयार केला. अजिंक्य योद्धा होता, त्याच्यानंतर माननीय बिपिन दादा असतील, माननीय स्नेहलताताई असतील आणि आता युकांचा आशास्थान माननीय विवेक भैया कोले. हा विश्वासनामा तुम्ही वाचा, यातली प्रत्येक गोष्ट होणार आहे. दादा आहे ना आमचे साधे भोळा महादेव, पण विवेक भैयाकडे काही चालत नाही. आम्ही कार्यकर्ते म्हणून सांगतो. हा विवेक भैयाकडे मी 10 वर्ष आले त्यांच्याबरोबर काम करतो. विवेक भैयाकडे जाताना अभ्यास पूर्ण करून जातं. दादाकडे सर्व गोष्टी आमच्या चालतात, विवेक भैयाकडे चालत नाही. जरी संधान साहेब नगराध्यक्ष झाले तर प्रत्येक गोष्टीवर विवेक भैयांची नजर राहणार आहे. इतका दूरदृष्टी असलेला नेता आहे. काय आपल्याकडे आमदारकी आता काय आहे का? देशाचे गृहमंत्री, कणकर गृहमंत्री अमित भाई शाह येऊन गेले. आपण आमदार नसताना जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री महोदय भेटले, सभा दिली त्यांनी. इतका विवेक भैयांचं नाव जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात झालेले. आणि शासनाच्या ताईंनी सांगितलं माझ्या भगिनींनी, केंद्रात सरकार, राज्यात सरकार, मी तुम्हाला भगिनींना देवाभाऊ, सर्व भगिनींचे लाडके देवाभाऊ, लाडकी बहीण योजनाच भारतीय जनता पक्षाची. आणि तुम्हाला मी खात्री देतो, जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. दुसरी गोष्ट, आता परत संजय नगरचा तो नाल्याचा विषय, तो नाल्याचा विषय निश्चित आम्ही 6 महिन्यात मार्गी लावू. संधान साहेब, कारण तो नाल्याचा विषय अतिशय गंभीर आहे. हा नाला असेल, खंदक नाला असेल का दादा, आम्हाला जर पाणी 2 लाख क्युसेकच्या पुढे गेलं तर आमच्या भागात पाणी बॅकवॉटर येतं. बॅकवॉटर येतो तिथं तुंब झाला जातो. समताचं त्यांचंच अतिक्रमण आहे, म्हणून आपल्याकडे पाणी येतं. ही गोष्ट 100% खरी. समताचं अतिक्रमणच त्यांचे. आणि आमदार साहेब फक्त वल्गना करता 1 वर्षापूर्वी ते एवढ्या मताधिक्याने निवडून आले, पण 1 वर्षात ते कोणत्याही जनतेला भेटले नाही. त्यांना तर माझं आमदार साहेबांना चॅलेंज आहे, आमचे विवेक भैया आणि तुम्ही आंबेडकर मैदानावर या, समोरासमोर चर्चा करा. कोपरगाव शहराच्या विकासावर बोला, तालुक्याच्या विकासावर बोला. आणि विवेक भैया कोणताही कागद घेऊन नाही येणार. इतके विवेक भाईबरोबर मी 5-7 वर्ष जेव्हा विवेक भाईबरोबर आलो ना, प्रचंड अभ्यास आहे, वयाच्या मानेने प्रचंड बुद्धी त्या वयात आम्ही बी होतो. इतका हुशार व्यक्तिमत्व. या बातमीचा इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.